श्रीरामपूर, मिरजगाव आणि भिंगारमध्ये अवैध दारू व्यवसायावर एलसीबीचे छापे, 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मोमुका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेने श्रीरामपूर शहर, मिरजगाव आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू व्यवसायावर धडक कारवाई केली. या कारवाईत 4 गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. तब्बल 4,59,830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मोमुका सुदर्शन यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती काढून त्याचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश स्थानिक गुन्हा शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली होती. या पथकांमध्ये पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, कृष्णकुमार सेदवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये तसेच रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, रमीज राजा अत्तार, विशाल तनपुरे, गणेश धोत्रे, भाऊसाहेब काळे, सोमनाथ झांबरे, सागर ससाने, प्रकाश मांडगे, अमोल अजबे यांच्यासह चालकांचा समावेश होता. या पथकांनी 15 जुलै 2026 रोजी विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून नितीन सुरेश शिंदे याला ताब्यात घेण्यात आले. तसेच शिवाजी चौक येथील महाराष्ट्र वाईनच्या संचालकाला फरार घोषित करण्यात आले आहे. या कारवाईत 4,35,300 रुपयांची देशी विदेशी दारू आणि साहित्य जप्त करण्यात आले. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत आकाश अजिनाथ राजकर याच्याकडून 3,370 रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली. तसेच मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रमेश टकले याच्याकडून 6,985 रुपयांची तर ऋषिकेश संजय मुळे याच्याकडून 14,175 रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली. या 4ही कारवायांमध्ये एकूण 5 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 4,59,830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.